आंब्यापेक्षा आंबा गोड, आंब्यापेक्षा साखर गोड, साखरे सासर सारे कसे हौशी. हळद लागल्यानंतर नवरी नवरदेवाला शेवया दिल्या जातात. सो मग इकडे सचिनला पण शेवया दिल्या आहे. तो शेवयांचा नाश्ता करतोय. तर खूप छान असा हा ब्लॉग होणार आहे. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. जसं की तुम्ही बघतातच आहे, गुरुकृपा हा जो बँड आहे त्यांनी जी गाडी ती रिन्यू केली. सो मग इकडे त्याच्या बँडचं पण ओपनिंग होतं. खूप जास्त छान अशी साऊंड सिस्टम आहे. खूप सगळ्यांनी छान असे डान्स केलेले आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. इकडे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी सिन्नरचा टेडी हे पण टेडी पण ठेवलेले होते. तर बघा तुम्ही. सर्वांनी रात्री जेवण वगैरे करून नंतर मग खूप छान अशी DJ नाईट आणि सर्वच फॅमिली मेंबर्स होते. सर्वांनी शेवटपर्यंत खूप छान डान्स केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो गुरुकृपा बँड आहे त्याची खूप छान साऊंड सिस्टम होती. म्हणजे पूर्ण गावामध्ये त्याचा आवाज येत होता. एवढा छान आहे. या आधीच्या व्लॉगमध्ये मी मेन्शन केलंच आहे, स्वरा आणि अवधूतचा बड्डे होता. सो छान असं इकडे त्यांच्या बड्डेचं सेलिब्रेशन केलं. प्लस पॉईंट असा की ते दोघंही दत्त जयंतीचे सेम डेला दोन्ही भाऊ बहिणीचा बड्डे येतो. किती आपल्याकडे पेरी पेरीचं क्रेज खूप वाढलं आहे. सो आम्ही पण त्यांना एकदा सॉन्ग प्ले करायला लावलं. खूप जास्त फास्ट होतं बट स्टील आम्ही प्रयत्न केला. तुम्ही बघताय. यांना तर तुम्ही ओळखतातच. सोनाली ताई लाडकी नाशिकची, ती श्रुतीची मावशी आहे. सो मग ती आमच्याकडे पण DJ साठी एन्जॉय करायला आलेली. खूप छान डान्स केला त्यांनी. बघा तुम्ही. सर्वच जण खूप छान असे नाचत होते. इकडं सोनाली ताईंच्या येण्याने तर मग खूपच छान सगळ्यांना वाटलं. तर त्यांनीही इथे भेट दिली. सगळे बहीण भाऊ माम्या भाचे
सर्वजण असे नाचत होते, म्हणजे सगळ्यांनी मिळून मिसळून खूप छान एन्जॉय केलं. खूप छान सचिनचं लग्न झालंय. अरे अरे किती साऊंड सिस्टम आणि मोठी फॅमिली होती, त्यामुळे सर्वांना डान्स करायला खूप मजा आली. हे बघू शकता तुम्ही किती जास्त क्राऊड होता फक्त ह्या गुरु कृपा बँडसाठी. हे बघू शकता तुम्ही सर्वजण किती जास्त एन्जॉय घेताय. हे बघा डान्सला खूप जास्त क्राऊड होता ड्यू टू जेव्हा दोन बालपणीचे मित्र साडू बनता तेव्हा ते असे डान्स करता. सो अशी काहीशी झाली आमची DJ वाली नाईट आणि असा हा एन्जॉय. तर तुम्ही आता सकाळचा व्हिडिओ बघत आहात. इकडे स्वयंपाकाचं काम चाललंय. पोळ्या आज जेवणात पिठलं, चपाती, पुरी, कुरडई. आमची देवकाची तयारी चालली आहे. मामांनी दाजींवरती टॉवेल टोपी टाकली आहे. इकडे बहीण पण तयार आहे. इकडे आलोय आम्ही देव घेऊन. देवकाचा मान दीपालीताई आणि दाजींना होता. सो मग इकडे कुलवंत घराण्यात आले रवींद्र रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाली. वा वा वा. दीपाली माझ्या प्रीतीची. गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी. सोपान रावांचं नाव घेते सचिनच्या देवकाच्या दिवशी. ऊसापेक्षा आंबा गोड, आंब्यापेक्षा साखर गोड, साखरेपेक्षा वृषली गोड. एकात एक मिठाई, दोनात दही सचिनची बहीण, तीनात भाजी, चारात मूग, डोळे सरांची सून, पाचात पाणी सुदर्शन रावांची रानं. इकडे राजा. आम्ही इथे देवकाची तळी भरतोय. हर हर महादेव, चिंतमन मोर्या, भैरोबाचा चांदोबा, आगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा. देवक आल्यानंतर घरी तळी भरली जाते. सो मग इकडे पण 5 जणांनी मिळून छान अशी तळी भरली आहे. ह्याच्यानंतर 5 सुवासिनी घागर भरते. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. माझं गाव भारती, माझं नाव जगन्नाथरावचं नाव घेते मिठी, माझं आडनाव. आता यांना लावा. इकडे पहिले त्यांना हळदी कुंकू लावले जाते आणि ते मिरवून आणलेलं पाण्याने घागर भरली जाते. आणि ज्या 5 सुवासिनी ते छान असे उखाणे घेतात, जे की तुम्ही बघत आहात. वेल वधूकरांचं नाव घेते मिठेरीची लेख, सोनावण्यांची लेख, सोनात दही, बबलूची बहीण, तिनात काशी, माजनांची बाशी, चारात पाणी, मधुकरांची राणी. आम्ही उभं राहिलो. बसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास. सुहास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. बाई हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. योगेश रावांचं नाव घेते सचिनच्या लग्नाच्या दिवशी.
राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर तुकाराम रावांचं तेच माझ्या कुंकावर. ओहो. शंकर पार्वती देर गणपती ननन सरस्वती चंद्रकांतांचं नाव घेते सौभाग्यवती. रात राणीचा धुंद सुगंध त्यात चंद्राचा शीतल प्रकाश. रात राणीचा धुंद सुगंध त्यात चंद्राचा शीतल प्रकाश. भूषणराव आले माझ्या आयुष्यात माझ्या सौभाग्याला अपुरे हे आकाश. मला पण उखाणा घ्यायला लावला सो मग मी पण घेतला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सो तुमचं थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईन सो व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.